नमस्कार, मी जयमाला। आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि तोंडाला पाणी सुटेल असं कैरी, मिरची, लसणाचा ठेचा। उन्हाळा सुरू झाला की असा ठेचा खायची मजाच वेगळी असते ना। तर चला मग सुरुवात करूया। आता आपण घेतलेल्या कैऱ्या स्वच्छ पाण्यात टाकून छान धुवून घेतल्या आहेत। कैऱ्यांवरची धूळ किंवा चिकटपणा पूर्ण निघाला पाहिजे म्हणून 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ करून घेतल्या। ठेचा टिकवण्यासाठी कैऱ्या स्वच्छ आणि कोरड्या असणं खूप महत्त्वाचं असतं। धुतल्यानंतर थोडा वेळ कैऱ्या सुकू दिल्या आहेत। ताज्या आणि कडक कैऱ्या वापरल्या तर ठेच्याची चव अजूनच भन्नाट लागते। त्यानंतर कैरीचे छोटे छोटे बारीक तुकडे करून घेऊ। तुकडे खूप मोठे ठेवायचे नाहीत म्हणजे मसाला सगळ्या कैऱ्यांना छान लागतो। बारीक तुकड्यामुळे ठेचा खायलाही मस्त लागतो। कैरीचा प्रत्येक तुकडा मसाल्यांमध्ये छान मुरला की चव अजूनच वाढते। कैरी कापताना ना तिचा आंबट आणि ताजा सुगंध एकदम मस्त येत होता। अशा कडक आणि रसदार कैऱ्या वापरल्या तर ठेचा खूपच दिवस टिकतो। बघा किती सुंदर आणि ताजे तुकडे दिसत आहेत। आता आपण बनवणार आहोत खास खार मसाला। त्यासाठी तव्यावर राई, जिरे, बडीशेप, मेथी दाणे आणि काळी मिरी छान भाजून घेतली आहे। भाजल्यावर त्याचा सुगंध खूपच छान येतो। मसाले मंद आचेवर भाजले की त्याची चव अजूनच खुलून येते आणि घरभर एकदम मस्त खमंग सुगंध पसरतो। हा मसाला ठेच्याला एकदम भन्नाट चव आणतो। मिक्सरच्या जारमध्ये खार मसाला टाकताना त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद पावडर, आमचूर पावडर आवर्जून टाकायची आहे। आता हा मसाला मिक्सरच्या जारमध्ये टाकून जाडसर पूड करून घेतली आहे। मसाला जास्त बारीक करायचा नाहीये, थोडासा खरखरीत राहिला की चव अजूनच छान लागते। जाडसर मसाल्यांमुळे ठेच्याला एकदम पारंपरिक चव येते आणि प्रत्येक घासामध्ये मसाल्यात मस्त स्वाद लागतो। मिक्सर उघडल्यावर जो खमंग वास येतो ना, वाह! आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या जाडसर वाटून घेतल्या आहेत। आता एका मोठ्या बाउलमध्ये कैरीचे तुकडे घेतले आहेत। त्यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा टाकला आहे आणि बनवलेला खार मसालाही टाकला आहे। आता चवीनुसार मीठ घालून हे सगळं छान एकजीव करून घेतलंय। बघा किती मस्त रंग आणि टेक्स्चर आलं आहे। कैरी, मिरची, लसूण आणि मसाल्यांचं कॉम्बिनेशन एकदम भन्नाट दिसतंय। मिक्स करतानाच तोंडाला पाणी सुटलं होतं। प्रत्येक कैरीच्या तुकड्याला मसाला छान लागला आहे। अशा प्रकारे मिक्स केला की ठेचा खायला एकदम चविष्ट लागतो। आता वरून गरम तेल टाकलं आहे। गरम तेलामुळे ठेच्याला खूप छान चव येते। तेलामुळे मसाला आणि कैरी एकदम छान मुरते आणि ठेचा जास्त दिवस टिकायलाही मदत होते। आता हे पूर्ण मिश्रण त्याच भांड्यामध्ये पूर्ण रात्रभर पांढऱ्या कपड्यामध्ये रॅप करून झाकून ठेवलं होतं म्हणजे मसाला कैरीमध्ये छान मुरतो आणि दुसऱ्या दिवशी बघा किती सुंदर ठेचा तयार झाला आहे। आता हे काचेच्या बरणीत भरून ठेवूया। कैरीचा रंग, मसाल्याचा टेक्स्चर आणि तेलाची चमक खूपच मस्त दिसते ना। काचेच्या बरणीत ठेवलं की ठेचा जास्त दिवस छान टिकतो। बघताच तोंडाला पाणी सुटेल असा ठेचा तयार झाला आहे। भाकरी, चपाती किंवा साध्या वरण भातासोबतही हे खूपच मस्त लागणार आहे। घरगुती पद्धतीने केलं असल्यामुळे चव एकदमच पारंपरिक आलेली आहे। एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल असं ठेचा तयार झालेला आहे। आणि शेवटी उरलेला मसाला वाया कशाला घालवू म्हणून त्या बाउलमध्ये थोडासा गरम भात टाकून छान मॅश करून खाल्लं। वाह! खूपच छान चव लागली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।